मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। युतीचा निर्णय निवडणुकीवेळी विजयी मेळावा फक्त मराठीपुरताच, राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंकडून स्पष्ट। निवडणूक जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ, उद्धव ठाकरे यांचं मत। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा आरोप। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चेदरम्यान आमदार मिलिंद नार्वेकरांचं सूचक भाष्य। दोन्ही भावांनी एकत्र चित्रपट बघायला हरकत नाही, येरे येरे पैसा 3 हा चित्रपट पाहिल्यानंतर नार्वेकरांची प्रतिक्रिया। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही, तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही, शिरसाटांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री शिरसाटांना सुनावलं। शिंदेंनी कानपिचक्या दिल्या नाही, मात्र कुटुंब प्रमुख पक्षातील लोकांना कसं वागायचं हे सांगत असतात, आम्ही त्याची अंमलबजावणी करू। शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांकडून वर्षावर विभागनिहाय बैठका, मराठवाड्यातील आमदारांसोबत चर्चा, प्रलंबित विकास कामं आणि समस्या मांडल्या। मव्यापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीत महत्वाचं, उद्धव ठाकरे यांचं मत। तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीत लढायचं की स्वबळावर, याची रणनीती ठरणार, सूत्रांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी, अपात्रतेवरही सुप्रीम कोर्ट एकत्रित सुनावणी घेणार, याच वर्षी प्रकरण निकाली काढण्याचं कोर्टाचं म्हणणं। मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, जयंत पाटलांकडून चर्चांना पूर्णविराम। भाजप प्रवेशाबाबत कुणाकडून विचारणा नाही, आपण विनंतीही केली नसल्याचं स्पष्ट। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर जामीनपात्र गुन्हे, आरोपींना वाचवण्यासाठी मंत्र्यांचा फोन, गायकवाडांचा सरकारवर आरोप, तर योग्य ती कलमं लावून कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेची पालघरमध्ये निर्मिती होण्याची शक्यता, दापचरीत जागेची पाहणी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, देशविदेशात शेतकरी मालाचा पुरवठा करणं आता सुलभ होणार। प्रवीण दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपुनर्विकासाचा अहवाल उद्धव ठाकरे यांना दाखवला, प्रामाणिक काम करत असेल तर मी कायम पाठीशी, ठाकरेंचा संवाद। तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, प्रामाणिकतेवर प्रश्नच येत नाही, दरेकरांचं भाष्य। मोठ्या घरांचं स्वप्न लवकरच साकार होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाचा अहवाल सादर, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेतल्यावर आदेश जारी होणार। नागपुरात नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये धूर, घटनावेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला, पिंपळखुटा स्टेशनजवळील घटना। मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं 75% भरली, दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। शुभांशु शुक्ला अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने रवाना, आज दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियातील समुद्रात उतरणार। अंतराळात शुभांशु शुक्लाकडून 17 दिवसात 60 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोग। 17 जुलैला पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय, कोथरूड, कर्वेनगर, पेठा, कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद। टेस्लाच्या देशातील पहिल्या शोरूमचं आज मुंबईत उद्घाटन, शोरूमसाठी बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये 4000 चौरस फूट भाडेपट्टी करार। लॉर्ड्सच्या मैदानावरील तिसऱ्या कसोटी भारताचा 22 धावांनी पराभव, रवींद्र जडेजाची एकाकी झुंज अपयशी, 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 अशा फरकाने आघाडीवर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।